नमस्कार. मनाच्या श्लोकाचा आजचा 51वा श्लोक. श्लोक 51. मदे मत्सरे सांडिला स्वार्थ बुद्धी, प्रपंचीक नाही जयाते उपाधी. सदा बोलणे नम्र वाचा सुवाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. सुरुवातीला आपण या श्लोकाचा अर्थ पाहू आणि नंतर यातून मनाच्या बाबतीमध्ये आपल्याला काय शिकायला मिळते ते आपण पाहू. बघा, याची पहिली श्लोकाची ओवी आहे, मदे मत्सरे सांडिला स्वार्थ बुद्धी. श्लोकाच्या या पहिल्या ओवीचा दोनही प्रकारे आपल्याला अर्थ घेता येऊ शकेल. एक म्हणजे सत्य समजू लागल्यावर कोणतीही स्वार्थ बुद्धी या व्यक्तीच्या ठायी अजिबात नसते. मी, मला हेच मुळात नसल्यामुळे कोणाबद्दलचा मत्सर, हेवा, द्वेष या भावनांना तिच्या मनाच्या कोपऱ्यातही थारा नसतो. अहंकाराची धुंदी, प्रौढी या व्यक्तीला अजिबात वाटत नाही. स्वतःचे घराणे, रंग, रूप, बुद्धी, अंगचे गुण कशाबद्दलचा वृथा अहंकार या व्यक्तीच्या मनात वसत नाही. आणि याचा दुसरा अर्थ आपल्याला असाही घेता येऊ शकेल की ही व्यक्ती मनाने अत्यंत स्वच्छ, वर्तणुकीने अत्यंत प्रामाणिक, पारदर्शक अशी असल्यामुळे मद, मत्सर यासारख्या भावनाच त्या व्यक्तीला सोडून जातात. त्याच्या आसपासही फिरकत नाहीत. सांसारिक नात्याचा गुंता, भावनिक गुंतवणूक, भविष्याची चिंता, अनेकविध व्यवधाने, मायाजाल यामध्ये ही व्यक्ती अजिबात फसलेली नसते. यातच अडकून पडलेली नसते. ही व्यक्ती सगळ्यांमध्ये ईश्वरी शक्तीला, त्या चैतन्य शक्तीला पाहत असते आणि त्यामुळे ती अतिशय विनम्र अशी असते. तिचे इतरांबरोबरचे बोलणे सुद्धा अतिशय नम्रपणाचे असते. शब्दात गोडवा, प्रेम, आस्था हे दिसून येतं. अशा लक्षणांनी युक्त असलेली व्यक्ती हीच या सर्वोत्तमाचा दास होऊ शकते. आता बघा, या श्लोकातून आपण मनाच्या बाबतीमध्ये काय शिकलो? व्यक्तिभिन्नता शारीरिक आणि गुणांच्या बाबतीमध्ये जशी असते तशीच ती बोधावस्थेच्या म्हणजेच कॉन्शियसनेसच्या बाबतीतही असते. ज्ञानाच्या जाणीवेचा स्तर हा आणि ज्ञानामुळे जाणीवेचा स्तर हा विकसित होत जातो. जाणीव वाढू लागली की आपण स्वतःला तसेच दुसऱ्यालाही समजून घेऊ लागतो. हळूहळू या सगळ्याच्या व्यवहाराच्या मुळाशी एकच शक्ती कार्यरत असल्याची ओळख पटू लागते. यामुळे द्वैत भाव कमी होतो, समत्वदृष्टी जागृत होऊ लागते. यातून आत्मीयता, मार्दवता निर्माण होऊ लागते आणि असा निस्वार्थ भाव असलेली व्यक्ती, मनात सहृदयता असलेली व्यक्ती चैतन्य शक्तीच्या जवळ जाऊ शकते. म्हणूनच ईश्वरी शक्तीच्या किंवा आत्मशक्तीच्या साक्षात्कारासाठी नुसते देवदेव करत मागे धावून चालणार नाही, तर मनाची शुद्धता ही आत्यंतिक आवश्यक असते. म्हणजेच स्वतःचा कॉन्शियस डेव्हलप करणे. धन्यवाद.